डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीमधील स्फोटातील मृतांची संख्या ही आता 10 वर जाऊन पोहोचली आहे। दरम्यान या स्फोटामागची नेमकी कारणं काय आहेत, सुरक्षेबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि अशातच 2016 सालीही डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीमध्ये अशाच प्रकारचा स्फोट झाला होता। त्यानंतर सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल तयार केलेला आहे। प्रोबेस कंपनीच्या स्फोटाचा हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला। अहवालामध्ये दिलेल्या सूचनांचं पालन न झाल्यानं पुन्हा एकदा स्फोट झाल्याचा दावा अहवाल उघडकीस आणणारे राजू नलावडे यांनी केलेला आहे। काल परवा देखील एक स्फोट झाला, डोंबिवलीतच झाला, तुमच्याच घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर स्फोट झाला। काय वाटतं, हा स्फोट रोखता आला असता? अगदी 2016ला जेव्हा इन्क्वायरी कमिशन नेमली कलेक्टरच्या अंडर चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरनं आणि एका महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला, त्या अहवालामध्ये सर्व सूचना आणि अंमलबजावणी कशा कराव्यात, केमिकल कंपन्यांच्या केमिकल कंपन्यांच्या हाताळावे याच्याबद्दल व्यवस्थित होती। म्हणजे माझ्या दृष्टीने तो चांगला अहवाल होता। याच्या अहवालात अशा होत्या की ज्या हायली हॅझार्ड्स कंपन्या आहेत त्याचा वेगळा झोन करावा, त्याच्यावर नियंत्रण असावं स्पष्टपणे, औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालय किंवा पोलीस किंवा इतर डिपार्टमेंटचं। आणि हा जो साठा असतो तो किती प्रमाण ठेवा, किती प्रोडक्शन काढावं आणि तो परत नेताना ट्रान्सपोर्टेशन कशा तऱ्हेने करावं, अशा अनेक बारीक सारीक सूचना केलेल्या। पण त्या काय सूचना इथे काय राहिल्या नाहीत। नंतर पण हायली हॅझार्ड कंपनीच्या तशीच पद्धत इथे झाली। त्याचे जर त्या सूचनाच्या अंमलबजावणी झाली असती तर पुढचे अपघात टाळले असते अनेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।